तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 18. आराध्या आणि अजित सेलिब्रेशन हॉलवर पोचले. त्यांच्या आधीच सगळे तिथे पोचलेले होते. लक्ष्मी शालिनी ताईंच्या बाजूला बसून त्यांच्याशी बोलत असते. तिला बघून आराध्याला रागच आला. शालिनी बोलली, अरे आराध्या, आलीस बाळा तू? हे बघ, लक्ष्मीने तर असं अचानक येऊन सरप्राईज दिलं. पण चांगलंच रागावलं मी तिला. लग्नाला आली नाही ना ती? आराध्या फक्त हसली. तिला लक्ष्मीशी बोलायची बिलकुल इच्छा नव्हती. शालिनी बोलली, बरं तुम्ही बसा बोलत, मी येतेच. शालिनी ताई तिथून निघून गेल्या. लक्ष्मी बोलली, विश यू ए व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ आराध्या. आराध्या बोलली, हॅपी मॅरिड लाईफ? आराध्या कुस्तीत हसून बोलली. लक्ष्मी बोलली, मला माहिती आहे आराध्या, माझ्यामुळे तुमच्यात गैरसमज झाला आहे. आराध्या बोलली, गैरसमज नाही ग, आणि तुझी तरी काय चूक आहे यात? माझीच नशीब खराब. लक्ष्मी बोलली, बिलकुल नाही आराध्या, उलट तर खूप नशीबवान आहे. रुद्रचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आराध्या बोलली, तू काय मस्करी करत आहेस का ग माझी? प्रेम तर तुझ्यावर आहे त्याचं. एखाद्या व्यक्तीच्या जखमीवरची खपली काढून त्यावर मीठ नसतं सोडायचं. जनाची नाही तर मनाची तर लाज ठेव. रुद्र बोलला, बस आराध्या. आवाज ऐकून दोघेही मागे बघतात तर तिथे रुद्र असतो. आणि लक्ष्मी बोलली, रुद्र, अरे? रुद्र बोलला, थांब लक्ष्मी, खूप बोललीस आराध्या. तुला जर चांगलं बोलता येत नसेल तर बोलूच नको, पण लक्ष्मीविषयी मी काहीही एक खराब ऐकून घेणार नाही. लक्ष्मी बोलली, ती काहीच बोलली नाही रे, तू कशाला एवढा चिडतो? रुद्र बोलला, मी सगळं ऐकलं आहे लक्ष्मी, आणि तू तरी का बाजू घेत आहेस तिची? तिला जर काही समजूनच घ्यायचं नसेल तर तू चल, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. रुद्र लक्ष्मीला घेऊन जातो आणि इकडे आराध्या स्तब्ध उभी राहते. रुद्र लक्ष्मीसाठी तिच्यावर ओरडला होता. तिच्या डोळ्यात टपकन पाणी आलं आणि कोणालाही काढायच्या आत तिने ते लगेच टिपलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. आराध्या, रिया आणि प्रीती जवळ जाऊन बसली. अजित बोलला, मला माहिती आहे आपण सगळे घरचेच आहोत, पण तरीही माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळ्या वेळात वेळ काढून इथे आलात, म्हणून सर्वांचं थँक्यू. खास करून राहुल आणि रियाला धन्यवाद. मी अगदी वेळेवर कळवलं तुम्हाला तरीही तुम्ही आलात. तर आता स्टेजवर येत आहे दादा, म्हणजे रुद्र श्यामाकांत पाटील. रुद्र बोलला, हॅलो एव्हरीवन, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोलायच्या आधी दाखवायचं आहे. रुद्र अजितला प्रोजेक्टवर लावायला सांगतो आणि प्रोजेक्टरवर काही फोटोज झळकायला लागतात. आराध्या तर ते फोटोज बघून चकित होऊन जाते. तेच फोटो होते जे आराध्याला कोणीतरी पाठवले होते. रुद्र आणि लक्ष्मीचे श्यामाकांतराव आणि शालिनी ताईंना तर काहीच कळत नव्हतं. अजित पण सगळं पाहून थक्क झाला होता. त्याला याची काहीच कल्पना नव्हती. रुद्र एक एक फोटो दाखवत होता. श्यामाकांतराव बोलले, रुद्र, काय आहे हे सगळं? शालिनी बोलली, हो बाळा, काय आहे हे? तू आणि लक्ष्मी? रुद्र बोलला, हो आई, मी आणि लक्ष्मीच, आमचेच फोटो आहेत. श्यामाकांतराव बोलले, कसले फोटोज आहेत हे रुद्र? सरळ सरळ बोल. रुद्र बोलला, बाबा, हे आमचे गोव्याचे फोटोज आहेत, जे आमच्या लग्नाआधी आराध्याला कोणीतरी पाठवले होते. शालिनी बोलली, म्हणजे आराध्याला का पाठवले? रुद्र, आणि कोणी पाठवले असेल ते रुद्र, तुझ्या आणि लक्ष्मीमध्ये काही? रुद्र बोलला, आई थांब जरा, सगळं सांगतो. अजित, बाहेर एक मुलगा उभा असेल, त्याला घेऊन ये आत. अजित त्या मुलाला आतमध्ये घेऊन येतो. त्याला बघून तर शांताबाई आणि टियाच्या पायाखालची जमीन सरकते. शांताबाई लगेच टियाचा हात पकडून बाहेर जायला निघतात. रुद्र बोलला, मामी, टिया, कुठे जात आहात तुम्ही? बसा बसा, पार्टी बाकी आहे अजून. आणि एवढी का गडबड आहे तुम्हाला जायची आता? आता तर सुरुवात झाली आहे. नाईलाजाने त्या परत तिथेच बसतात.
श्यामाकांतराव बोलले, हां, हा कोण आहे रुद्र? मला तर काहीच कळत नाहीये तुझं काय चाललंय ते. रुद्र बोलला, हाच सांगेल बाबा, कारण हे फोटोज यांनीच काढले होते. याचं नाव गणू आहे. आता तर तो मुलगाही घाबरला. तो थरथर कापू लागला. त्याने हात जोडले आणि घाबरत घाबरतच तो बोलू लागला, माफ करा मला, मी हे सगळं पैशांसाठी केलं. मला यांनी करायला सांगितलं हे. तो शांताबाई आणि टियाकडे बोट दाखवत बोलला. शांताबाई बोलली, हा हा, खोटं बोलत आहेस. कोण आहेस रे तू? आणि हे कसले आरोप लावत आहेस आमच्यावर? आम्ही तर ओळखत पण नाही तुला. गणू बोलला, ओ बाई, किती खोटं बोलत आहात तुम्ही. तुम्ही आणि तुमच्या मुलीनेच तर मला 50,000 रुपये दिले होते हे फोटोज काढण्यासाठी. शालिनी बोलली, काय चालू आहे हे सगळं? मला काहीच कळत नाही आहे. रुद्र बोलला, आई मी सांगतो. मी लग्नाच्या आधी गोव्याला गेलो होतो ना, तेव्हा लक्ष्मी पण गोव्यात होती. तिच्या नवीन फिल्मच्या शूटिंगसाठी आम्हा दोघांना पण माहिती नव्हतं की आम्ही गोव्यातच आहोत. लग्नाच्या गडबडीत तिच्याशी धड बोललोही नव्हतो. माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशी टियाने लक्ष्मीला कॉल केला आणि तिला सांगितलं की मी गोव्यात आलो आहे. माझा उद्या बर्थडे आहे. सोबत घरचं कोणीच नाही, म्हणून मला खूप एकटं एकटं वाटत आहे. तर तू जाऊन त्याचा बर्थडे सेलिब्रेट कर. ती खरं तर बर्थडेच्या दिवशी सकाळी येणार होती, पण टियानेच तिला सांगितले की तू रात्री 12लाच जाऊन त्याला सरप्राईज दे. रात्री 12लाच लक्ष्मी केक घेऊन आली, माझ्या रूमसमोर हजर होती. तिला बघून मला तर पण आनंद झाला आणि केक कट केला आणि नंतर काहीतरी खायचं म्हणून वेटरला सांगून पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्सची ऑर्डर दिली आणि ऑर्डर घेऊन आमच्या रूममध्ये गणूच आला होता. आम्ही पिझ्झा खाल्ला. माझा घसा खराब होता म्हणून मी कोल्ड्रिंक्स घेतली नाही. लक्ष्मीने मात्र ती प्यायली. थोड्या वेळाने तिला गरगरायला लागलं. वेड्यासारखी काहीतरी बडबड बडबड करायला लागली. नंतर मला कळलं की त्या कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी होतं, ज्यामुळे लक्ष्मीला नशा चढली होती. आणि नंतर बोलता बोलता रुद्र थांबला. राहुल बोलला, नंतर काय रुद्र? पुढे काय झालं ते तर सांग. लक्ष्मी बोलली, मी सांगते. रुद्र आणि मी कॉलेजपासून सोबत होतो. खरं तर मला रुद्र तेव्हापासूनच आवडायचा, पण मला कळायचं त्याच्या मनात माझ्याबद्दल असं काहीच नाही आहे. मग मी पण कधीच बोलायची हिंमत नाही केली त्याला. उगाच मला माझ्या मनातलं त्याला सगळं सांगून आमच्या मैत्रीमध्ये एक विचित्र ॲकवर्डनेस नव्हता आणायचा. मध्ये मी आराध्या आणि रुद्रसोबत बँगलोरला गेलो होतो. तेव्हाच रुद्रच्या वागण्यावरून मला कळलं की त्याला आराध्या आवडते. हां, आधी मला थोडं खराब वाटलं, पण मग नंतर आनंद पण झाला. फायनली माझा मित्र कोणाच्या तरी प्रेमात पडला. पण त्या रात्री मी नशेत काही बाई बोलायला लागली. रुद्र, आय लव्ह यू, तू माझ्याशी लग्न कर, आराध्याला सोडून दे, आय वॉन्ट टू किस यू. पण त्या प्रत्येक क्षणाला रुद्र फक्त मला सावरत होता. बोलता बोलता लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडायला लागली. अजितने तिच्या खांद्यावर हात ठेवला. रुद्र बोलला, लक्ष्मी मला लाईक करते हे मला माहिती होतं, पण तिने मनात एवढं काही साठवून ठेवलं असेल याचा मला थोडाही अंदाज नव्हता. खरं तर मला तेव्हाच खाली जाऊन त्या वेटरला सगळं विचारायचं होतं, पण लक्ष्मीला तिथे सोडून मला जाता येत नव्हतं. त्यावेळेस तिला सावरणं खूप महत्त्वाचं होतं मला. नंतर शेवटी मी तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. बऱ्याच वेळाने ती झोपी गेली. लक्ष्मी बोलली, सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा मी रुद्रच्या रूममध्ये होते. मला जास्त काही आठवत नव्हतं. एवढं मात्र कळलं की मी काहीतरी घोळ घातला होता. पूर्ण रूम चेक केली तर रुद्र तिथे नव्हताच. बाहेर येऊन पाहिलं तर तो कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर झोपलेला होता. मलाच खराब वाटलं. मी त्याला उठवलं आणि मग आम्ही रूममध्ये गेलो. रुद्र बोलला, बाहेर खूप गरमी होत होती म्हणून मी रात्री टी-शर्ट काढून टाकलं होतं, म्हणून हे फोटो असे आले आहेत. आम्ही रूममध्ये आलो
आणि लक्ष्मी रडायला लागली. ती सारखी सारखी सॉरी सॉरी म्हणत होती. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे ती. तिला असं रडताना बघून मला खूप खराब वाटलं आणि मग तिला शांत करण्यासाठी मी तिला मिठीत घेतलं आणि डोक्यावरून हात फिरू लागलो. लक्ष्मी बोलली आणि तेव्हाच आराध्या तिथे आली. तिने आम्हाला तसं बघितलं. तिचा गैरसमज झाला आणि त्या क्षणी ती गोव्यातून पुन्हा मुंबईला निघून आली. शालिनी बोलली, काय? म्हणजे आराध्या तिथे थांबलीच नाही? मग कुठे होतीस तू आराध्या? आराध्या तर सुन्न झाली होती. तिला काय बोलू कळतच नव्हतं. रिया बोलली, काकू ती माझ्याकडे होती. श्यामाकांतराव बोलले, पण मग बाळा तू तेव्हाच आम्हाला हे सगळं का नाही सांगितलं? आराध्या बोलली, बाबा मी कुणाला सांगू काय सांगू काहीच कळत नव्हतं. लगेच परत घरी गेली असती तर घरच्यांनी खूप सारे प्रश्न केले असते, ज्यांची उत्तरे माझ्याकडे काहीच नव्हती. परत तुमची आणि मामाची मैत्री पुन्हा सुरळीत झाली होती. मी सांगितलं असतं तर ती पुन्हा बिघडली असती. म्हणून मी रुद्र तिचं बोलणं तिथेच तोडत बोलू लागला. रुद्र बोलला, बाबा म्हणून तिने मी येईपर्यंत थांबवायचं ठरवलं. मी गोव्यावरून परत आलो, तिच्याशी बोललो, तिला सगळी परिस्थिती समजून सांगितली आणि विशेष म्हणजे आराध्यानेही मला समजून घेतलं. शालिनी बोलली, ते बरं झालं. मला वाटलं तुम्ही असंच लग्न केलं की काय. पण बरं झालं आराध्या, तू रुद्रवर विश्वास ठेवला, त्याला समजून घेतलं. आता आराध्याला अजूनच खराब वाटू लागलं. एवढं सगळं होऊनही रुद्रने तिची बाजू सांभाळली होती. रुद्र बोलला, पण आई मला माहिती आहे तुमच्यापैकी अजून बऱ्याच जणांना माझ्यावर विश्वास बसला नसेल, म्हणून तुम्हीच तुमच्या डोळ्यांना बघा. रुद्र आराध्याकडे बघत खोचकपणे बोलला. आराध्याला लगेच कळलं की हे तो तिच्यासाठी बोलत आहे. रुद्र एक व्हिडिओ लावतो. त्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूर्ण नशेत बुडालेली होती आणि रुद्र तिला सावरत होता. व्हिडिओ बघून आराध्याला खूप खराब वाटलं. आपण उगाच रुद्रवर अविश्वास दाखवला. तो खरं बोलत होता. व्हिडिओमधून तर सगळेच चकित झाले. श्यामाकांतराव बोलले, हे सगळं ठीक आहे, पण लक्ष्मीच्या कोल्ड्रिंकमध्ये कोणी काय मिसळवलं होतं? रुद्र बोलला, बाबा हा गणूच सांगेल. बोल गणू, सांग यांना खरं खरं. गणू बोलला, मी हे सगळं पैशांसाठी केलं साहेब. ह्या शांताबाई माझ्या गावच्या आहेत. त्यांनी मला 50,000 रुपये दिले आणि रुद्रसाहेब आणि लक्ष्मी मॅडमच्या कोल्ड्रिंकमध्ये भांग मिसळायला सांगितलं. आणि हा व्हिडिओ, हे फोटोज पण त्यांनीच काढायला सांगितले. शालिनी बोलली, काय? वहिनी हे तू केलं? शांताबाई आणि टिया तर खाली मान घालून बसल्या होत्या. त्या काही बोलतच नव्हत्या. शालिनी बोलली, वहिनी मी तुला विचारत आहे. शालिनी ताई त्यांच्यावर जवळजवळ ओरडल्याच. शांताबाई बोलली, हो केलं, आम्हीच केलं. शालिनी बोलली, पण का वहिनी, का वागली असं? दादा गेला तेव्हापासून तुला कशाचीच कमी नाही पडू दिली मी, आणि तू अशी का वागली? शांताबाई बोलली, कारण मला माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं होतं रुद्रशी. पण कुठल्या तरी लग्नात त्याने आराध्याला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमातच पडला. तेव्हाही मी आराध्याच्या मामाला काही बाही बोलून हे लग्न मोडलं होतं. पण सगळंच फसलं. पुन्हा हे लग्न ठरलं. मग नंतर आम्हीच आराध्याच्या मनात लक्ष्मी आणि रुद्रबद्दल भरवायला लागलो आणि शेवटचा आणि मोठा डाव रचला. भांग रुद्र आणि लक्ष्मी दोघांचेही कोल्ड्रिंकमध्ये टाकलं. गणूला सांगितलं होतं की यांचा व्हिडिओ काढ. मला वाटलं ह्याला पण नशा चढेल, पण याने ती घेतलीच नाही आणि मग आमचा सगळा डाव फसला. पण तरी दुसऱ्या दिवशीचे आम्हाला फोटो भेटले. आम्हाला वाटलं होतं आराध्या आल्या आल्या लग्न मोडेल, पण असं काहीच झालं नाही. उलट ती लग्नाला तयार झाली. मग शेवटचा उपाय म्हणून आम्ही ते फोटोज तिला पाठवले, पण सगळं व्यर्थ. अजित बोलला, मला हे सगळं ऐकून बिलकुल आश्चर्य नाही वाटलं. तू किती खालच्या थरात जाऊन वागू शकते हे चांगलंच माहिती आहे आम्हाला.
पण आजपर्यंत आम्ही चूप राहिलो, ते फक्त आईसाठी. तिचा जीव आहे तुमच्यावर म्हणून. पण आता नाही. आता तर सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहेत तुम्ही दोघी मायलेकींनी. शालिनी बोलली, आता मीच चूप नाही राहणार आहे अजित. रुद्र, तू पोलिसांना फोन लाव. या सगळ्या पुराव्यांसकट यांना त्यांच्या हवाली कर. आता मात्र शांताबाई खूप घाबरल्या. त्यांनी डायरेक्ट शालिनी ताईचे पाय पकडले. शांताबाई बोलली, अहो ताई, असं काय करता? माझी बिनबापाची लेक लग्नाची आली आहे आता. तिचा तरी विचार करा. शालिनी बोलली, तो विचार तू करायला हवा होता वहिनी. अगं, वयात आलेली पोर ती, काय संस्कार होत असतील तिच्यावर. आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या, पण ही चूक नाही. ही खूप मोठी चूक झाली आहे तुझी. रुद्र, चल तू फोन लाव. आता शांताबाई रडत रडतच श्यामाकांतरावांसमोर गेल्या आणि हात जोडून त्यांची विनवणी करू लागल्या. शांताबाई बोलली, अहो दादा, तुम्ही तरी सांगा, मी पुन्हा तुम्हाला बिलकुल त्रास देणार नाही. श्यामाकांतराव बोलले, शालिनी, राहू दे. शालिनी बोलली, अहो पण. श्यामाकांतराव बोलले, हो, राहू दे. उगाच मला आपल्या घरातले मॅटर पोलीस स्टेशनमध्ये नाही न्यायचे. शालिनी बोलली, ठीक आहे, पण वहिनी, तू आत्ताच्या आता टियाला घेऊन इथून निघायचं आणि यापुढे कधीच आमच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची. शांताबाई बोलली, अहो पण एवढ्या रात्री. अजित बोलला, त्याची काळजी नका करू. मी गाडी सांगतो. तुम्ही फक्त घरी जाऊन कपडे घ्या आणि निघा. शांताबाई बोलली, ठीक आहे. शांताबाई आणि टिया तिथून निघून जातात. गणू बोलला, मलाही माफ करा साहेब, माझ्याकडूनही खूप मोठी चूक झाली. श्यामाकांतराव बोलले, यावेळेस सोडतो तुला, पण एक लक्षात ठेव, पैसा असा कमवता येत नाही, त्यासाठी इमानदारीनेच काम करावं लागतं. गणू बोलला, मी खरंच असं पुन्हा कधीच नाही करणार साहेब. मी निघू? श्यामाकांतराव बोलले, हो, निघ लवकर आणि पुन्हा इथे कधीही दिसू नको. गणू बोलला, पण तिथून निघून जातो. लक्ष्मी बोलली, मला पण माफ करा. माझ्यामुळे हा सगळा घोळ झाला. शालिनी बोलली, अगं, तू का माफी मागतोय बाळा? उलट आम्ही तुझी माफी मागायला हवी. वहिनीने तुझा खूप चुकीचा प्रकारे वापर करून घेतला. श्यामाकांतराव बोलले, एक गोष्ट कळली नाही रुद्र, तू इतके दिवस ही गोष्ट आम्हाला सांगितली का नाही? रुद्र बोलला, बाबा, माझ्याकडे हे सगळे पुरावे नव्हते. मी माझी सगळी माणसे कामाला लावली आणि मग ही सगळी माहिती मिळवायला वेळ लागला. लग्नाच्या आधीच मला माहिती पडलं होतं की यात टिया आणि मामीचा हात आहे. पण ते फोटोज आणि व्हिडिओ त्यांच्याकडे होते. माझं काही नाही, पण त्यात पण लक्ष्मी पण होती. त्या काही पण चुकीचा वापर करू शकल्या असत्या त्याचा, म्हणून मी शांत राहिलो. आणखी एक आराध्याच्या घरी यापैकी काहीच माहिती नाही. ती गोव्यावरून परत आली, रियाकडे होती हे पण नाही. तर बेटर हेच राहिलं की आपण पण काहीच बोलू नाही. श्यामाकांतराव बोलले, बरोबर आहे तुझं. ही गोष्ट फक्त आपल्याकडेच राहील आणि हा विषय इथेच संपला आता. काय प्रीती आणि रिया? प्रीती बोलली, डोंट वरी, मी नाही सांगणार आतूला काहीच. रिया बोलली, हो काका, हा विषय इथेच संपला. शालिनी बोलली, पण वहिनी असं वागेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. श्यामाकांतराव बोलले, जे झालं ते झालं, मनातून काढून टाकतो विचार आता. शालिनी बोलली, अहो, घरी चालता का? श्यामाकांतराव बोलले, अगं, पण अजितने पार्टी अरेंज केली होती, त्याचं काय? रुद्र बोलला, काही नाही बाबा, आपण सगळेच घरी जाऊ. शालिनी बोलली, नाही, तुम्ही पोर थांबा, जेवणच या. अजित बोलला, अगं आई, पण तुमच्याशिवाय कसं शक्य आहे? शालिनी बोलली, त्यात काय मग, मी पण थांबलीच असती, पण माझं डोकं दुखायला लागलं आता. श्यामाकांतराव बोलले, ठीक आहे, आम्ही निघतो, पण तुम्ही पोरही जरा लवकरच या घरी, जास्त उशीर नका करू. अजित बोलला, हो बाबा, लगेच तुमच्या मागे आलो. श्यामाकांतराव
आणि शालिनीताई तिथून निघून जातात आणि हॉलमध्ये भयान शांतता पसरते. कोणाला कोणाशी काय बोलायचं काहीच कळत नव्हतं. लक्ष्मी एका कोपऱ्यात खाली मान घालून बसलेली होती. आराध्या तिच्याकडे गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. लक्ष्मीने वर पाहिलं तर आराध्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती लगेच उठून उभी राहिली. आराध्या बोलली, सॉरी लक्ष्मी, मी खरंच खूप खराब बोलले तुला. लक्ष्मी बोलली, अगं सॉरी तर मी म्हणायला हवं तुला. माझ्यामुळे तुमच्यात खूप मोठा गैरसमज झाला होता आणि तुला तो व्हिडिओ बघून माझा खूप राग आला असेल ना. आराध्या बोलली, बिलकुल नाही लक्ष्मी, कुणावर प्रेम करायचं आणि कुणावर नाही हे आपल्या हातात थोडी असतं. प्रेम काय सांगून होतंय का? आणि मी पण ऐकायला हवं होतं तुमचं. विश्वास ठेवायला हवा होता. लक्ष्मी बोलली, जे झालं ते झालं आता. तू रुद्रशी बोल. थकला अगं तो मनाने आणि त्याचं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आराध्या, तू पहिली मुलगी आहे आराध्या जिच्या तो प्रेमात पडला आणि शेवटची ही जा बोल त्याच्याशी. रुद्र केव्हा जा आराध्या आणि लक्ष्मीकडेच बघत असतो. जशी आराध्याची नजर त्याच्यावर जाते तो त्याची नजर बदलतो. आराध्या त्याच्याजवळ त्याच्याशी बोलायला जाते पण तो तिच्याकडे न बघताच तिथून निघून जातो. ती मागून त्याला आवाज पण देते पण तो काहीच प्रतिसाद देत नाही. आता बोलून काही फायदा नाही, नंतर त्याच्याशी एकट्यात बोलू, विचार करू. आराध्या पुन्हा त्याच्या मागे जात नाही. तेवढ्यातच राहुल तिला आवाज देतो. आराध्या बोलली, हा राहुल बोल ना. राहुल बोलला, मला बोलायचं आहे तुझ्याशी, चल बसू तिथे. आराध्या बोलली, बरं चल. राहुल बोलला, आराध्या इतकं सगळं झालं तू मला काहीच सांगितलं नाही. तुला एकदाही असं नाही वाटलं का की आपल्या मित्राला सांगावं म्हणून? बरं मला जाऊ दे, तू प्रीती किंवा रियाकडे तर बोलायला हवं होतं ना. आराध्या बोलली, मला बोलायचं होतं राहुल, पण ती वेळच अशी होती की मी काय निर्णय घेऊ मलाच माझं काही कळत नव्हतं. राहुल बोलला, जेवढं मी तुला ओळखतो आराध्या त्यावरून तू कोणावरही असा लगेच विश्वास ठेवत नाही. असं कोणी तुला काही सांगेल आणि तू विश्वास ठेवशील असं होऊच शकत नाही. मला खरं खरं सांग, तू रुद्रवर विश्वास ठेवला होता? आराध्या बोलली, हो अरे राहुल, खरं सांगायचं झालं तर मी नव्हता ठेवला त्याच्यावर विश्वास. चुकलंच माझं. आणि बघ ना, एवढं सगळं होऊनही त्यांनी आईबाबांसमोर सांगितलं की मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला समजून घेतलं. राहुल बोलला, नाही नाही, तुझं काहीच चुकलं नाही. तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर तिने तर सरळ लग्नच मोडलं असतं. आणि बरं झालं तू मला काही सांगितलं नाही, नाहीतर मीच तुला लग्न करू दिलं नसतं. आराध्या बोलली, राहुल रागावला आहे रे तो, होईल ना सगळं बरोबर. राहुल बोलला, का नाही होणार, प्रेम करतो तो तुझ्यावर, तुला सोडून कुठेही जाणार नाही. प्रीती बोलली, काय गप्पा चालू आहे तुमच्यात, तेही गुपचूप, आम्हाला सोडून? राहुल बोलला, या तुमचीच कमी होती. बस तू, मी बघतो आमच्या रिया मॅडम कुठे आहेत ते. प्रीती आराध्याजवळ येऊन बसते. तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी येतं. आराध्या बोलली, अगं ये, रडते कशा, काय झालं? प्रीती बोलली, यार जाळे, खरंच तू किती सहन केलं. मी विचार पण नाही करू शकत तेव्हा तू कुठल्या परिस्थितीतून गेली असतील आणि तरी तू लग्न केलं. तुझ्या जागी मी असती तर मला ते कधीच जमलं नसतं. आराध्या बोलली, बस ना प्रीती, मला म्हणता म्हणता तूच रडूबाई झाली बघ. आणि आता झालं ना, सगळं व्यवस्थित झालं. प्रीती बोली, हो, पण तू आधी मला प्रॉमिस कर की यापुढे तू माझ्यापासून काहीच लपवशील नाही म्हणून. आराध्या बोली, बरं बाबा, प्रॉमिस, काहीच नाही लपवणार तुझ्यापासून. खुश? आता रडणं थांबव बरं आधी. तेवढ्यात रिया त्यांना आवाज देते. रिया बोलली, तुम्ही दोघी तिथेच थांबणार आहात का? इकडे या ना,
आराध्या आणि प्रीती सगळ्यांसोबत जाऊन बसतात. अजित बोलला, मला माहिती आहे माहोल थोडासा सिरियस झाला आहे, म्हणून तो हलका करण्यासाठी डान्स करूया. रिया बोलली, ए नाईस आयडिया, लाव गाणं लवकर. अजित गाणं लावतो तसा राहुल रियासमोर हात पुढे करतो आणि ते दोघं लगेच डान्स करायला समोर जातात. इकडे रुद्र आणि आराध्या काही केल्या डान्स करायला उठत नव्हते. आराध्याची इच्छा होत होती, पण ती कशी स्वतःहून विचारणार, आणि रुद्र तर तिला इग्नोर करत होता. हे काही उठत नाही बघून शेवटी अजितने प्रीतीला डोळ्यांनीच काहीतरी खुणवलं आणि तो आराध्याला घेऊन डान्स करायला घेऊन गेला. रुद्रला त्याचा इतका राग आला होता, पण काय करणार, त्याला काही बोलताही येत नव्हतं. त्याने प्रीतीकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे छोटंसं तोंड करून डोळे बारीक करून बघत होती. रुद्रला तिच्याकडे बघून हसूच आलं. तो प्रीतीला घेऊन डान्स करू लागला. थोड्या वेळाने अजितने आराध्याला गोल फिरवून रुद्रकडे लोटलं आणि प्रीतीचा हात पकडून तिला स्वतःकडे घेतलं. ते सगळं इतकं अचानक घडलं की रुद्र आणि आराध्याला काही वेळ कळलंच नाही काय झालं. आराध्याने रुद्रच्या खांद्यावर हात ठेवला. रुद्रने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं. आराध्या एकटक रुद्रकडे बघत होती. आधी रुद्रने तिला इग्नोर केलं, पण किती वेळ करणार. शेवटी तोही तिच्या नजरेत हरवला. रुद्र मनातच बोलतो, यार आराध्या, तू अशीच मला बघत राहिली तर मला तुझ्यावर रागही भरता येणार नाही. वर जरी रुद्र रागवला होता तरी आतून तो सुखावला होता. आज आराध्याच्या डोळ्यात त्याला पुन्हा तेच प्रेम, तोच विश्वास दिसत होता. दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते. तोच भांडायचा आवाज आला आणि दोघेही भानावर आले. अजित आणि प्रीती भांडत होते. अजित बोलला, ए तुला दिसत नाही का, एवढी मोठी हिलची सँडल माझ्या पायावर मारली. प्रीती बोलली, ए मारली नाही, लागली ती, आणि तेही तुझ्यामुळे. अजित बोलला, मी काय केलं. प्रीती बोलली, तुला डान्स नाही करता येत म्हणून माझा पाय तुझ्या पायावर पडला. अजित बोलला, मला डान्स करता येत नाही. जाऊ दे, तुला काय कळणार म्हणा, गाढवाला गुळाची चव काय. प्रीती बोलली, काय म्हणाला, मी गाढव. रुद्रने तर त्यांची भांडण ऐकून डोक्यालाच हात लावला. रुद्र मनातच बोलतो, असंच चालू राहिलं तर कसं होईल या दोघांचं. देवा, कसं तरी रुद्र त्यांचं भांडण सोडवतो आणि सगळे जेवण करून घरी जातात. इकडे घरी आल्यावर रुद्र सरळ रूममध्ये निघून जातो. आराध्या थोड्या वेळ प्रीतीशी बोलून मग वर जाते. ती वर जाते तर रुद्र मोबाईल खेळत बेडवर पडलेला असतो. तो साधं आराध्याकडे बघत पण नाही. आराध्या फ्रेश होऊन तिचे कपडे बदलून येते तर रुद्र झोपलेला असतो. तिला वाटत थकला असेल म्हणून झोपला. ती त्याच्याकडे एकदा बघते आणि मग त्याच्या बाजूला जाऊन झोपते. ती झोपी जाते आणि मग रुद्र उठून बसतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. रुद्र मनातच बोलतो, सॉरी आराध्या, मी त्रास देतोय का तुला. आय रिअली लव यू डिअर. काय मग कसा वाटला भाग कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.